मराठी नाट्य रसिकांच्या भेटीला थोड्याच दिवसात येणार आहे बाणगुळ। गतिमंद तसेच मतिमंद मुलांच्या समस्येवर आधारित सामाजिक विषयावर भाष्य करणारं नाटक बाणगुळ रसिकांच्या भेटीसाठी तयार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय नेते तसेच डॉक्टर शांताराम कारंडे फॅन्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शांताराम कारंडे निर्मित मतिमंद तसेच गतिमंद मुलांच्या समस्येचा वेध घेणाऱ्या बाणगुळ हे नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे, ज्यामध्ये एकमेकांवर अवलंबून राहणाऱ्या मतिमंद मुलांच्या समस्यांचा परामर्श घेण्यात आलाय। बाणगुळ या शब्दाचा अर्थ असा आहे की जो दुसऱ्यावर विसंबून राहतो तो बाणगुळ, जो जन्मता असू द्या किंवा एखाद्या प्रसंगी तो त्याच्यावर डिपेंड राहतो तसा असू द्या। आम्ही या नाटकामध्ये दोन प्रकारचे बाणगुळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक म्हणजे नाटकाची जी अभिनेत्री आहे ती अभिनेत्री ही जन्मता दुसऱ्यावर विसंबून आहे, आणि नंतर अभिनेता जो दाखवलेला आहे तो अभिनेता सर्वसामान्य आहे, परंतु तोही नंतर त्या अभिनेत्रीवर डिपेंड राहतो। म्हणजे प्रत्येक प्रकारचं बाणगुळ दाखवण्याचा हा प्रयत्न या नाटकातून आम्ही केलेला आहे। आज मतिमंद मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नकारात्मक आहे आणि तोच बदलण्याचा प्रयत्न बाणगुळमधून करण्यात आल्यानं हे नाटक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास यावेळी लेखक सचिन यादव यांनी व्यक्त केला आहे। आवर्जून बघण्यासाठी मी एवढंच सांगेन की जर आतापर्यंत कोणी अशा लोकांना आपुलकी किंवा त्यांना काही मदत वगैरे केली नसेल तर आम्ही ती केली आहे, आणि आम्ही त्यांच्यावर राहून खूप अनुभव घेतले की त्यांना खरंच की एक प्रेम आपुलकी याची गरज असते आणि ती द्या, आणि ते देण्याचा प्रयत्न आम्ही याच्यामधून केला आहे की जो प्रेक्षक येईल आणि हे नाटक बघेल आमचा प्रयोग झाल्याच्या नंतर नक्कीच अशा आश्रमांना जाऊन भेट देईल आणि त्याच्यापासून नक्कीच इन्स्पायर होईल की खरंच यांच्याबरोबर कसं राहिलं पाहिजे, खेळलं पाहिजे आणि यांच्याबरोबर आपण कसं दिवस काढू, आणि म्हणजे दिवस काढू असं म्हणता येणार नाही, कारण की त्यांच्यावर राहिल्यावरती आपल्याला एक एक्सपिरियन्स मिळेल की कसा दिवस गेला हे कळणारच नाही। मराठी युवकांनी एकत्रित येऊन मतिमंद तसेच गतिमंद मुलांच्या समस्येवर अभ्यास करून तयार केलेल्या या नाटकाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून याचा प्रथम प्रयोग पारेलच्या दामोदर हॉलमध्ये 19 जून रोजी होणार आहे। 19 तारखेला मंगळवारी 8:30 वाजता याचा दामोदरला प्रथम शो आहे, यशवंतरावला 21 तारखेला 4 वाजता शो आहे, आणि त्याच्यानंतर जे शो पेपरमध्ये आपण पाहालच, आणि राजसाहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होते 14 तारखेला सकाळी 11 वाजता कृष्णकुंजवर। हे नाटक लोकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। 19 पासून याचे लागोपाठ शो आम्ही सुरू करू। कॅमेरामॅन धर्मराज रुचिका कदम, जनादेश वृत्तवाहिनी करिता। आपल्या भागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणती समस्या असल्यास आम्हाला जरूर कळवा, आम्ही त्याच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू। आमचा पत्ता 197 लाखियाव चिशूर रोड गोमंडी पूर्व मुंबई 400008। आमचा दूरध्वनी क्रमांक 64131216 किंवा 9322870182। तर यावरती काही ठळक घडामोडी, तर पुन्हा भेटूया याच वेळी त्याच ठिकाणी। आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी। नमस्कार।